शेवटच्या सेटचा शेवटचा पॉइंट हा घेतला तर ती जिंकली, नाही तर पुन्हा ड्यूस. असे 4-5 ऑलरेडी झाले होते. खूप दमली होती. तिचा पेशन्स, स्टॅमिना संपत चालला होता. कोचकडे बघितलं हताश चेहऱ्याने. ते तिला मोटिवेट करत होते. इथपर्यंत येऊन आता गिव्हअप करायचं नव्हतं. पण काय करायचं म्हणजे हा पॉइंट मिळेल तिला कळत नव्हतं. हळूच लक्ष कोचच्या बाजूला गेलं. एक शांत गंभीर चेहरा तिच्याकडे बघत होता. त्याच्या डोळ्यांनी तिला धीर दिला आणि हातानेच एक मूव्ह तिला खुणावली. तिलाही ती पटकन कळली. डोळ्यात पुन्हा चमक आली. चेहऱ्यावर हसू, पुन्हा पहिला कॉन्फिडन्स. समोरचीच्या डोळ्यात बघत एक स्ट्रॉंग सर्व्हिस. आणि तिला तो पॉइंट मिळाला. प्रचंड आनंदली. अशा अनेक फायनल्स ती आतापर्यंत जिंकली होती, पण आजची फायनल मॅच जिंकणं गरजेचं झालं होतं तिला. कारण आज तिला स्वतःसाठी नाही तर त्याच्यासाठी जिंकायचं होतं. तिने त्याच्याकडे बघितलं. खूप सारा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. ॲज इफ तोच जिंकला होता. टेन्शन कमी झाल्यामुळे आणि जिंकल्यामुळे हसता हसता तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्याचेही तर डोळे ओलावले होते. हा खेळ त्यांच्यामधला दुवा होताच. मनाचं मनाशी एक नवीन नातं सुरू होऊ पाहत होतं. कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए कुछ तो है तुझसे राबता, कुछ तो है तुझसे राबता, कैसे हम जाने हमें क्या पता, कुछ तो है तुझसे राबता, तू हम सफर है फिर क्या फिक्र है, जीने की वजह यही है मरना इसी के लिए, कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए. लहानपणीपासून अनेक टुर्नामेंट्सना ते भेटत होते. पहिले तर फक्त एकमेकांना माहीत होते, कारण दोघंही खेळात अव्वल. मग हळूहळू ओळख झाली, मैत्री झाली. भेटायचे ते टुर्नामेंट टू टुर्नामेंट. मग आपापल्या शहरात आपापल्या विश्वात बिझी असायचे. पण जेव्हाही भेटायचे खूप गप्पा व्हायच्या. इतरांच्या मॅचेस बघत ट्रेनिंग टेक्निक्स डिस्कस व्हायचे. बराच वेळ एकत्र घालवायचे. तिचं माहित नाही, पण त्याला नेहमीच एक कनेक्शन जाणवायचं तिच्या बाबतीत. तिला भेटण्याची, अजून जाणून घेण्याची ओढ असायची. पण ह्या टुर्नामेंटच्या पहिल्याच दिवशी त्याने तिला भेटून मोठा धक्का दिला होता. इतकी वर्ष तू तुझ्या घरच्यांबरोबर यायचीस आणि मी माझ्या. आता ह्या पुढच्या सगळ्या टुर्नामेंट्सना एकत्र जाऊयात, एकाच घरून. आणि ती स्तब्ध झाली. नक्की त्याला काय म्हणायचं आहे हे कळायला तिला थोडा वेळ लागला. पण कळल्यावर मात्र आनंदली. कारण जॉब, गेम आणि लग्न या सगळ्याचं एक टेन्शन होतंच. जॉबचं एक वेळ ठीक होतं, पण गेम कंटिन्यू करायला मिळेल अशाच मुलाशी लग्न करायचं पक्क ठरवलं होतं. पण गेमसाठी परमिशन देणाऱ्यापेक्षा गेममध्ये साथ देणारा मिळत असेल तर? मनोमन तिचं उत्तर हो मध्ये तयार होतं. पण त्याने जर घुमवून फिरवून प्रश्न विचारला तर उत्तरही साधं सोपं कसं असेल? आपण दोघंही फायनल्स जिंकलो तर हो, अदरवाईज
मी जरा विचार करून सांगेन. त्यावर तो खूप खुश झाला. थँक्यू, लव्ह यू. टुर्नामेंट नंतर पुढचं ठरव म्हणाला. त्याच्या लव्ह यूने ती गडबडली. अरे पण मी अजून कन्फर्म हो कुठे म्हटलंय. त्यावर फक्त खट्याळ स्माईल करून निघून गेला होता. आणि आज तिची तीच फायनल होती जी ती आत्ताच जिंकली होती. ती जिंकली की त्याने तिला जिंकवलं. मेहरबानी जाते जाते मुझ पे कर गया, गुजरता सा लम्हा एक दामन भर गया, तेरा नजारा मिला, रोशन सितारा मिला, तकदीर की कश्तियों को किनारा मिला। सदियों से तरस है जैसी जिंदगी के लिए, तेरी सोहबत में दुआएं है उसी के लिए, तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए, कुछ तो है तुझसे राबता, कुछ तो है तुझसे राबता, कैसे हम जाने हमें क्या पता, कुछ तो है तुझसे राबता, तू हम सफर है फिर क्या फिक्र है, जीने की वजह यही है मरना इसी के लिए, कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है